योगी आणि ज्ञानीजन परमसत्याशी एकरूप होण्याची अभिलाषा करतात, कारण त्यांना भौतिक यातनांचा कठोर अनुभव आलेला आहे. ते भगवंताशी एकरूप होऊ इच्छितात, कारण ते त्यांच्या योगामध्ये तडफडत आहेत. तथापि एक शुद्ध भक्त असा अनुभव करीत नाही. तो जरी भगवंतापासून दूर असला तरी तो त्यांच्या विरहामध्ये त्यांचा सेवेचा पूर्ण आनंद घेतो. निर्विशेष ब्रह्माशी तदाकार होणे किंवा परमेश्वरामध्ये विलीन होणे हे कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ते स्वार्थविरहित नाही. त्या प्रकारे सर्व भौतिक कार्यकलापांना पूर्ण विराम देऊन अर्धनिर्मित नेत्रांनी योगाभ्यास करणारे सिद्ध योगी वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्या ना कोणत्या तृप्तीची अभिलाषा करतात. अशा प्रकारचे योगी भौतिक शक्ती प्राप्त करण्यासाठी इच्छुक असतात आणि योगाभ्यासातील पूर्णत्वाची त्यांची हीच संकल्पना असते. वास्तविकपणे ही योगाची सिद्धी नसून ती एक भौतिकवादी पद्धत आहे. योगातील नियामक तत्वांचे जर एखाद्याने पालन केले तर त्याला 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. तो एका कापसाच्या बोळ्यापेक्षाही हलका होऊ शकतो. तो एका विशाल शिळेपेक्षाही जड होऊ शकतो. त्याला जे हवे ते तो त्वरित प्राप्त करू शकतो. कधी कधी तो एखादा ग्रह देखील निर्माण करू शकतो. असे शक्तिशाली योगी जरी दुर्मिळ असले तरी ते अस्तित्वात आहेत. विश्वामित्र योगी नारळाच्या झाडापासून मनुष्याला उत्पन्न करू इच्छित होते. ते विचार करीत होते, मनुष्याने त्याच्या मातेच्या उदरामध्ये इतके महिने का बरे राहावे? एखाद्या फळासारखी त्याची निर्मिती त्वरित का होऊ नये? अशा प्रकारे विचार करून विश्वामित्र योगींनी नारळासारखे मनुष्य उत्पन्न केले. कधी कधी योगी इतके शक्तिशाली असतात की ते अशा प्रकारचे कार्य पार पाडू शकतात. पण ह्या साऱ्या भौतिक शक्ती आहेत. सरते शेवटी असे योगी नाश पावतात, कारण अनंत काळापर्यंत ते अशा भौतिक शक्ती धारण करू शकत नाहीत. भक्ती योगींना अशा शक्तींमध्ये रस नसतो. कृष्ण भावनेमध्ये कार्य करणारे भक्ती योगी कोणत्याही स्वार्थी हेतूशिवाय पूर्णाशांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म करीत असतात. एक कृष्ण भावनाभीत व्यक्ती आत्मसंतुष्टीची इच्छा करीत नाही. त्याहीपेक्षा श्रीकृष्णाची संतुष्टी हेच त्याच्या यशाचे सूत्र असते. त्यामुळे त्याला परिपूर्ण संन्यासी आणि परिपूर्ण योगी मानण्यात येते. एका शुद्ध भक्ताला मोक्षाची देखील अभिलाषा नसते. मोक्षवादी पुनर्जन्मापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि शून्यवादी देखील भौतिक जीवांचा अंत करू इच्छितात. तथापि श्री चैतन्य महाप्रभूंनी जन्मजन्मांतर केवळ भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी प्रार्थना केली. दुसऱ्या शब्दात श्री चैतन्य महाप्रभूंची एका देहातून दुसऱ्या देहात जाऊन भौतिक कष्ट सहन करण्याची तयारी होती. मग श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा काय होती? त्यांना केवळ भगवंताच्या सेवेत युक्त व्हायचे होते आणि ह्यापेक्षा इतर काही नको होते, कारण तेच योगातील वास्तविक परिपूर्णत्व आहे. आध्यात्मिक आकाशात असो वा भौतिक आकाशात, प्रत्येक जीवात्म्याची मूलभूत स्थिती ही एकच असते. असं सांगितलं जातं की तो केशाग्राच्या एका सहस्राव्या भागाइतका आहे. याचा अर्थ आपली स्थिती एका सूक्ष्म कणासारखी आहे. पण आत्म्याचा विस्तार होऊ शकतो. ज्या प्रकारे भौतिक जगात आपण भौतिक देह विकसित करतो, त्याच प्रकारे आध्यात्मिक जगात आपण आध्यात्मिक देह विकसित करतो. भौतिक जगात जड पदार्थाच्या संपर्कात विस्तार होतो.
जर आध्यात्मिक जगातील विस्तार हा आध्यात्मिक असतो, वस्तुतः भगवद्गीतेची पहिली शिकवण आहे, मी आत्मा आहे, मी या शरीरापासून भिन्न आहे, मी एक जिवंत चेतना आहे. पण भौतिक शरीर जिवंत चेतना नाही, ते जड पदार्थ आहे आणि ते सक्रिय आहे, कारण त्यामध्ये आध्यात्मिक शक्ती विद्यमान आहे. आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येक गोष्ट जिवंत शक्ती आहे. तिथे निर्जीव पदार्थ नाहीत. तिथे शरीर पूर्णपणे आध्यात्मिक असते. आत्म्याची तुलना तेलाशी आणि शरीराच्या तुलना पाण्याशी केली जाऊ शकते. तेल जेव्हा पाण्यामध्ये असते तेव्हा दोहोंमध्ये भिन्नता राहते आणि ती भिन्नता सदैवच राहते. आध्यात्मिक आकाशात तेलाचा पाण्यात मिसळण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे प्रत्येक वस्तू चैतन्य असते. निर्विशेषवाद्यांना शरीराचा विकास करण्याची इच्छा नसते. त्यांना केवळ आध्यात्मिक चिंतन बनून राहायचे असते आणि तीच त्यांच्या आनंदाची संकल्पना असते. परंतु आम्ही भक्तियोगी श्रीकृष्णाची सेवा करू इच्छितो आणि म्हणून आम्हाला हात, पाय आणि इतर शारीरिक अवयवांची गरज आहे. वस्तुतः श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठीच आपल्याला हे देह देण्यात आलेले आहेत. ज्या प्रकारे आपण आपल्या मातेच्या गर्भामध्ये भौतिक शरीराचा विकास करतो, त्याच प्रकारे आध्यात्मिक जगात आपण आध्यात्मिक देहाचा विकास करतो. आध्यात्मिक देहाचा विकास कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारे होतो. भक्तियोगाच्या पद्धतीद्वारे ह्या भौतिक देहाला आध्यात्मिक बनवले जाते. लोखंडाला जर अग्नीमध्ये ठेवले तर लोखंड इतके तप्त होते की ते देखील अग्निसमान होते. लोखंड जेव्हा लाल तप्त झालेले असते तेव्हा त्याच्यामध्ये अग्नीचे सर्व गुणधर्म आलेले असतात. त्या लोखंडाला जर कोणत्याही वस्तूचा स्पर्श केला तर ते त्वरित अग्नीप्रमाणे कार्य करते. अशाच प्रकारे हे शरीर जरी भौतिक असले तरी कृष्ण भावनेद्वारे ते आध्यात्मिक बनू शकते आणि आत्मा म्हणून कार्य करू शकते. तांबे हा केवळ एक धातू असला तरी विद्युत शक्तीच्या संपर्कात आल्याबरोबर तो विद्युत भारित होतो आणि तुम्ही त्याला स्पर्श केल्यास तुम्हाला विजेचा धक्का बसेल. ज्या क्षणी तुमचा देह आध्यात्मिक बनतो त्या क्षणी भौतिक क्रियेचा अंत होतो. भौतिक सक्रियता म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करणे होय. तुमचे आध्यात्मिकीकरण झाल्याबरोबर भौतिक मागण्या कमी कमी होत जातात आणि शेवटी समाप्त होतात. हे कसे शक्य आहे? लोखंडाला अग्नीप्रमाणे कार्य करण्यासाठी त्याला अग्नीच्या संपर्कात सातत्याने राहावे लागेल. भौतिक शरीर आध्यात्मिक बनवण्यासाठी एखाद्याला सतत कृष्ण भावना भावित राहावे लागेल. हे भौतिक शरीर जेव्हा पूर्णपणे आध्यात्मिक कार्यकल्पांमध्ये युक्त होईल तेव्हा ते आध्यात्मिक बनेल. वैदिक पद्धतीनुसार महापुरुष संन्यासी यांच्या शरीराचे दहन केले जात नाही तर त्यांचे दफन केले जाते, कारण संन्याशाचे शरीर भौतिक कार्यापासून अलिप्त असल्याने आध्यात्मिक समजले जाते. या जगातील जर प्रत्येक जण पूर्णपणे कृष्ण भावनेत युक्त झाला आणि त्याने इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करणे थांबवले तर संपूर्ण जग तात्काळ आध्यात्मिक बनेल. म्हणून श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी कसे कार्य करावे हे शिकण्याची गरज आहे. हे समजण्याकरिता थोड्याशा अवधींची आवश्यकता आहे. श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता जर कोणत्याही गोष्टीचा उपयोग करण्यात आला तर ती गोष्ट आध्यात्मिक बनते. आम्ही ध्वनिशक यंत्र, टंकलेखन यंत्रे इत्यादीचा उपयोग श्रीकृष्णासंबंधी बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी करीत असल्यामुळे त्यांचे आध्यात्मिकरण होते.
प्रसाद आणि सामान्य भोजन यामध्ये काय फरक आहे? काही लोक म्हणू शकतात, हा काय प्रसाद आहे? आम्ही तर हेच अन्न खात असतो. तुम्ही त्याला प्रसाद कशाला म्हणतात? तो प्रसाद आहे कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी ते अर्पण करण्यात आले आहे आणि त्यामुळे त्यांचे आध्यात्मिक रूपांतर झाले आहे. तर आजचा भाग आपण इथेच थांबवू आणि पुढील भाग लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय श्रीकृष्ण.